नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी पेपरच्या आधी अभ्यास कसा केला पाहिजे, अभ्यास कसा करावा हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघा मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बघूया आपल्या डबल अकॅडमीमध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच इयत्ता 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झाली आहे। तर मित्रांनो, ही बॅच ऑनलाईन आहे। आपल्या बॅचची वैशिष्ट्ये बघूया। शाळेच्या वेळेनुसार क्लास पाहण्याची सुविधा आहे। जुन्या प्रश्नपत्रिकाचे सुद्धा क्लासमध्ये विश्लेषण घेतलं जातं। टेस्ट सिरीज, ई बुक नोट सुद्धा क्लासमध्ये मोफत प्रोव्हाइड केल्या जातात। मित्रांनो, लेक्चर डिजिटल बोर्डवरती लाईव्ह आहे आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये कितीही वेळा लेक्चर बघू शकता। तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल बॅच बद्दल तर ह्या नंबरवरती संपर्क करा 8010457760 आणि 9049353101 या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता। तर बघा मित्रांनो, तर इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालयाच्या एंट्रन्स एक्झामसाठी स्टडी करायचा आहे। म्हणजे इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी हा अभ्यास करणं गरजेचं असतं, कारण त्याला इयत्ता 6वीमध्ये प्रवेश घ्यायचा असतो। तर मित्रांनो बघा, याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं आहे ते म्हणजे अभ्यासक्रम। त्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे। अभ्यासक्रम समजून घेतला आणि पेपरचं पॅटर्न, पेपरचं स्वरूप काय आहे तर ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि याच्यानुसार विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन केलं पाहिजे। तर मित्रांनो, आपण बघूया नियोजन कसं केलं पाहिजे। दररोज एक म्हणजे सर्वप्रथम एक वेळापत्रक तयार करा। अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर तुमचं दुसरी स्टेप काय असणार आहे, वेळापत्रक तयार करणं। तर ह्याच्या बघा इथे फॉर एक्झाम्पल साठी दिलेलं आहे। तुम्ही तुमच्या वेळेमध्ये तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही वेळापत्रक निश्चित करू शकता। दररोज किमान 2 तास अभ्यासासाठी राखून ठेवा। सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास गणित व बुद्धिमत्ता चाचणीचा सराव आणि भाषा आणि सामान्य ज्ञान। त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे। तुम्ही तुमच्या वेळेमध्ये तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही विषय ठरवू शकता एखाद्या दिवसामध्ये। मला जर सकाळी गणित नको असेल, मराठी हवं असेल तर मराठी घ्या। तुमच्या वेळेमध्ये तुम्ही बघा इथे सुद्धा एक उदाहरण दिलेलं आहे। आठवड्याचे विशिष्ट दिवस, कोणत्या दिवशी काय वाचायचं हे सुद्धा लिहिलेलं आहे। सोमवार मंगळवार गणित, गुरुवारी बुद्धिमत्ता, शुक्रवारी भाषा, शनिवारी जनरल नॉलेज आणि रविवारी टेस्ट डे। रविवारचा दिवस तुम्ही टेस्ट डे किंवा रिव्हिजन साठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता। तर मित्रांनो, हे फॉर एक्झाम्पल साठी वेळापत्रक दिलेलं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे तो सराव प्रश्नपत्रिका सोडवा। तुमचे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर आहे 2021 ते 2025 पर्यंत। तर मित्रांनो, तुम्ही तुमचा अभ्यास करताना कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसा करायचा आहे, तर महत्त्वाच्या घटकांवरती जास्तीत जास्त लक्ष द्यायचं। तर मित्रांनो, महत्त्वाचे घटक तुम्हाला कसे समजतील, तर जे PYQ आहे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर, याच्यामध्ये कोणत्या घटकांवरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले आहेत तर ते जास्त महत्त्वाचे घटक असतात। तर त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर सॉल्व करणं गरजेचं आहे। आणि नवोदयचे पेपर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती मिळतील। जी नवोदयची ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्याच्यावरती नवोदयचे क्वेश्चन पेपर, मागच्या वर्षीचे पेपर तुम्हाला या वेबसाईटवर मिळणार आहे। तर त्याचा तुम्ही सराव करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, वेळ ठरवून प्रश्नपत्रिका सोडवा। जर एक्झाम 2 तासांची आहे, एक पेपर 2 तासांचा आहे तर तुम्हाला एक पेपर 2 तासांसाठी सोडवायचा आहे। तुम्ही असा वेळ ठरवून पेपर दिला तर तुमचं वेळेचं नियोजन सुद्धा होणार आहे। तर मित्रांनो, सराव करताना उत्तरपत्रिका स्वतः तपासा किंवा तुमच्या आई वडिलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता। तुम्ही चेक करा उत्तर चुकलेत का, चुकलेलं उत्तर असेल तरी सुद्धा तुम्ही त्या उत्तरावरती लक्ष द्यायचं आहे, फोकस करायचं आहे। काय आपलं चुकलेलं आहे त्या घटकावर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे। तर दररोज एक सराव पेपर म्हणजे तुमचा काय होणार आहे, आत्मविश्वास वाढणार आहे। तुम्ही दररोज एक तरी सराव पेपर सोडवला तर तुमचा चांगलंच अभ्यासाचं नियोजन सुद्धा होणार, अभ्यास आणि तुमचं वेळेचं नियोजन सुद्धा होणार आहे। मित्रांनो बघा, योग्य पुस्तक वापरा। तुम्ही जर दुसरीच पुस्तक वापरली तर तुमच्या अभ्यासाचा काहीच उपयोग होणार नाही। तर मित्रांनो, पुस्तकं सुद्धा योग्य तुमच्या शिक्षकांनी किंवा तर बघा इथे पण दिलेलं आहे, इयत्ता 4थी
आणि 5वीचं बालभारतीचं गणित, मराठी तुमचे शालेय बोर्डाची पुस्तकं आहेत, गणित किंवा मराठी किंवा इंग्लिश, तर ही पुस्तकं सगळ्यात बेस्ट आहे. ही पुस्तकं तुम्ही वाचलीत तर तुमचा अभ्यास सुद्धा व्यवस्थित होणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीसाठी टार्गेट किंवा अरिहंत किंवा नवनीत यांची NPS एंट्रन्स स्पेशल पुस्तकं बाजारामध्ये अवेलेबल आहेत, तर ती सुद्धा तुम्ही वाचली तर उत्तमच आहे. भाषा अभ्यासासाठी तुमच्या शालेय पुस्तकाचाच वापर करा. भाषेचा विषय भाषा मराठी, इंग्रजी आणि हिंदी हे जे 3 भाषेचे विषय आहेत, तर त्यासाठी तुम्ही शालेय बोर्डाची जी पुस्तकं आहेत तर ती वाचली तरी उत्तम आहे, कारण त्याच्यामध्ये खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितलेलं असतं व्याकरण किंवा तुमचं जे काही धडे-बिडे असतील तर धड्यांचं जे तुमच्या जे धडे, लेखक आणि लेखिका तर मित्रांनो तुमचा जो पाठ आहे, लेसन आहे, तो कुठल्या लेखकाने लिहिलेला आहे असे क्वेश्चन्स तुम्हाला सामान्य ज्ञानामध्ये विचारलेले आहेत मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमध्ये. तर तुम्ही हा अभ्यास तुमच्या शालेय बोर्डाच्या पुस्तकांमधून तुम्हाला चांगला जमणार आहे. त्यामुळे तुम्ही मराठीसाठी आणि इंग्रजीसाठी शालेय बोर्डाची पुस्तकं वापरणं जास्त उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो रिव्हिजन सगळ्यात महत्त्वाची आहे. तुम्ही केलेला अभ्यास विसरू शकता, त्याच्यामुळे रिव्हिजन जास्त गरजेचे आहे. जास्त रिव्हिजन करा. आठवड्यातून एकदा उजळणीचा दिवस ठरवा. सर्व विषय झपाट्याने पुन्हा पहा. चुकलेले प्रश्न लक्षात ठेवा आणि पुन्हा सोडवा. पुन्हा रिव्हिजन करा. मित्रांनो करोगे याद तो हर बार याद आएगी. तर तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचा अभ्यासाचा काहीच उपयोग होणार नाही. परीक्षा देताना लक्षात ठेवायच्या टिप्स बघूया. तर मित्रांनो तुमचा पेपरच्या वेळी तुम्ही जास्त अभ्यास प्रश्न नीट वाचा, काही करू नका आणि व्यवस्थित अभ्यास करून जा. तर मित्रांनो शक्य तेवढे सोपे प्रश्न आधी सोडवा. तुम्हाला जे प्रश्न सोपे वाटत आहेत, तुम्हाला 100% त्या क्वेश्चन्सचा हे आहे, तर तुम्ही ते क्वेश्चन्स आधी सोडवले तर तुमचा जो कठीण घटकावरती कठीण क्वेश्चनवरती जास्त वेळ जाणार आहे, तो सुद्धा तुमचा वाचणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सोप्या प्रश्नावरती जास्त सोपे प्रश्न आधी सोडवायला घ्यायचे आहेत. वेळेचं नियोजन सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि उत्तरपत्रिकेमध्ये योग्यरित्या मार्क करा, नाही तर तुमचं उत्तर चुकणार आहे. तुम्ही कितीही तुमचं बरोबर असलं तरी तुमचं उत्तर चुकणार आहे. तर योग्य रीतीने मार्क करा. तर मित्रांनो पालकांसाठी सूचना बघू आपण. तर पालकांनी काय करायचं आहे, मुलाला अभ्यासासाठी शांत वातावरण द्या. दररोज 5-10 मिनिटे अभ्यासावर चर्चा करा. विद्यार्थ्याला म्हणजे तुमच्या पाल्याला क्वेश्चन विचारा, अभ्यास काय काय झालेला आहे आजच्या दिवशी, तर ते सुद्धा पालकांनी त्यांच्या पाल्याला विचारणं गरजेचं आहे. तर मुलांचा आत्मविश्वास वाढवा, शाबासकी द्या. पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये मुलाचं सहकार्य करणं गरजेचं आहे. त्यांचा अभ्यास व्यवस्थित करून घ्या. तर तुमचा पाल्य नवोदय सारख्या नामांकित शाळेमध्ये त्याचा प्रवेश नक्कीच शक्य होणार आहे. तर मित्रांनो अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सुद्धा लाईक आणि शेअर करा. थँक्यू.